नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. सुरुवातीलाच दिवसभरातील सगळ्यात मोठी बातमी पुतळा विटंबना संदर्भात. मीनाताई ठाकरे पुतळा विटंबन प्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला अटक करण्यात आली आहे. उपेंद्र पावसकरकडून गुन्हा कबूल करण्यात आलाय. संपत्तीच्या वादात ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप उपेंद्र पावसकर यांनी केलाय. उपेंद्र पावसकर ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ आहे. विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला ही माहिती दिली आहे. उपेंद्र पावसकरनं गुन्हा कबूल केलाय, मात्र त्यांनी ठाकरेंवर आरोप केलाय. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडलेत. शुभम, या प्रकरणी आरोपीला अटक केलेली आहे, मात्र त्यांनी एक खळबळजनक आरोप सुद्धा ठाकरेंवर केलाय. जगदीश, खरं पाहायला गेलं तर 13 तासानंतर मुंबई पोलिसांना हे यश मिळालेलं आहे. दादर पोलिसांना हे यश मिळालेलं आहे. 6 पेक्षा जास्त पथकं जी आहेत ही आरोपीला शोधण्यासाठी आज सकाळपासूनच तैनात होती आणि त्यांचा शोध घेत होती. आणि त्यामध्ये समजा पाहायला गेलं तर मग उपेंद्र पावसकर यांच्यावर संशय हा सीसीटीव्हीच्या आधारे झाला होता आणि त्यांचा शोध जो आहे तो घेतला. आणि त्यानंतर मात्र आता जे आहे उपेंद्र पावसकर यांनी आपला गुन्हा कबूल केलेला आहे. अर्थातच त्यांनी हे कबूल केलेलं आहे की स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर मीच लाल रंग जो आहे तो टाकला होता. आणि याच्यामध्ये ही चौकशी सुरू असताना त्यांनी अनेक महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या देखील नमूद केलेल्या आहेत. खळबळजनक दावे जे आहेत ते त्यांनी केलेले आहेत की ठाकरे हे एका जमिनीच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करत होते, यासाठी त्यांना राग होता. आणि अनेकदा ते दादर पोलीस स्थानकात याबद्दल तक्रार करायला देखील येत होते. आणि मात्र काल त्यांचा राग हा अनावर झाला आणि त्यामुळे हे कृत्य त्यांनी केलेलं आहे, अशी कबुली जी आहे ती त्यांनी दिलेली आहे. कुठेतरी त्यांच्यासोबत आता अजून काही साथीदार होते का, अजून काही आरोपी आहेत का, याचा देखील शोध घेणं सुरू आहे. आणि अजून यामध्ये या प्रकरणामध्ये अजून काय खुलासे होतात ठाकरेंविरोधात हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे. खरं तर एक वेगळं वळण या सर्व प्रकरणाला लागत होतं आणि अशामध्येच आता हा ठाकरेंचाच एका जवळचा कार्यकर्त्याचा नातेवाईक असल्याचं हे देखील उघडकीस आलेलं आहे. शुभम, याला कुठून अटक केलेली आहे आणि कशा प्रकारे अटक केली? अर्थातच जगदीश, याच्यापर्यंतची माहिती अजून आपल्यापर्यंत येत नाहीये आणि जी माहिती आलेली आहे